करंट अफेअर्समध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघू पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, इस्रोनं कोणत्या रॉकेटनं आपलं 100वे मिशन प्रक्षेपित म्हणजे लॉन्च करणार आहे. कितवं मिशन आहे हे इस्रोचं कितवं मिशन आहे? 100वं मिशन आहे. म्हणून महत्त्वाचं आहे. 100वं मिशन आहे. 99वं मिशन कोणतं होतं? आता स्पेडेक्सचं मिशन इस्रोनं लॉन्च केलं. स्पेडेक्स काय वर जाऊन डॉकिंग केली होती त्या मिशननं. आणि कोणते सॅटेलाईट होते त्यामध्ये? HDX-01 आणि XDS-02. हे सॅटेलाईट कशात होते? स्पेडेक्स मिशन होतं. आणि स्पेडेक्स मिशन कशानं लॉन्च केलेलं होतं? PSLV C60नं लॉन्च केलेलं होतं. तर आता काय होणार आहे, इस्रो म्हणजे 100वं मिशन लॉन्च करणार आहे. ते कशातनं लॉन्च करणार आहे? GSLV F-15 लॉन्च करणार आहे. ते कितवं मिशन असेल इस्रोचं? 100वं मिशन असेल. GSLV F-15. आणि ह्याच्यातनं काय करणार आहे? NVS नेव्हिगेशनचं सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. NVS-02 मिशनचं नाव असणार आहे. कशातनं लॉन्च करणार आहे 100वं मिशन? GSLV F-15. 14मधनं लॉन्च काय केलं होतं? GSLV F-14मधनं काय केलं होतं? INSAT 3DS लॉन्च केलं होतं. आता INSAT 3DS हे C61 C62 हे अजून लॉन्च झालेलं नाही. तर कोणतं लॉन्च करणार आहे? GSLV F-15 जानेवारीमध्ये लॉन्च करणार आहे 25मध्ये. बरोबर. आता अलीकडेच मसूद पेजेशियन कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले होते? मसूद पेजेशियन कुठले? इराणचे झाले. इराणचे इब्राहिम रईसीचं काय झालं? हेलिकॉप्टर क्रॅश झालं. त्यामुळे आता कोण बनलं होतं? मसूद पेजेशियन बनले होते. हवाई दलाने कोणत्या पहिल्या स्वदेशी अँटी रायडिएशन इथं लक्षात ठेवायचं. अँटी रायडिएशन कोणती मिसाईल होती? क्षेपणास्त्राची रुद्रम फर्स्ट हे काय होते? अँटी रायडिएशन मिसाईल होती. हे होते क्षेपणास्त्र होतं. मसूद पेजेशियन कुठले बनलेले आहेत? इराणचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. भूमध्य समुद्रात होणारा KM3 NET, आता KM3 क्युबिक किलोमीटर हे लक्षात ठेवायचं. KM3चा लॉंग फॉर्म KM3 NET. ह्याच्यावरूनच तुमचं आन्सर निघून जातं. KM3 भूमध्य सागरात स्थापन केलेली ही काय आहे? दुर्बीण आहे. दुर्बीणचं नाव काय? दुर्बीणचं नाव काय? KM3 NET. ह्यालाच काय म्हणतात? आता ह्याला बघा, ह्याचा लॉंग फॉर्म बघा. क्युबिक किलोमीटर न्यूट्रिनो टेलिस्कोप. बरोबर आहे. क्युबिक किलोमीटर न्यूट्रिनो टेलिस्कोप. आता न्यूट्रिनो टेलिस्कोप म्हणजे कशाचा अभ्यास करण्यासाठी केलेला आहे आणि कुठं स्थापन केलेलं आहे? भूमध्य समुद्रात केलेलं आहे. आणि 2 दुर्बिणी आहेत ह्या न्यूट्रिनोचा अभ्यास करण्यासाठी. हिथं आहे न्यूट्रिनोचा. मध्ये एक जुनो मिशन एक लॉन्च केलेलं होतं चायनानं. ते कशात होतं? न्यूट्रिनोचाच अभ्यास करण्यासाठी लॉन्च केलेलं होतं. हे पण कशासाठी? KM3 NET हे पण टेलिस्कोप कशासाठी ते केलेलं आहे? क्युबिक किलोमीटर न्यूट्रिनो टेलिस्कोप कुठं स्थापन केलेलं आहे? भूमध्य समुद्रात केलेलं आहे. आणि कशाच्या अभ्यासासाठी केलेलं आहे? न्यूट्रिनोच्या अभ्यासासाठी केलेलं आहे. अलीकडेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATFचे अध्यक्ष कोण बनलेले आहे? FATF एलिसा मादरोजो हे काय बनलेले आहे? FATFचे अध्यक्ष बनलेले आहे एलिसा मादरोजो. गिग वर्कर म्हणजे काय? जे पार्ट टाईम वर्क करतात त्यांच्यासाठी. गिग वर्कर बिल कोणी आणलेलं आहे? पहिलं आणलं होतं राजस्थानने आणि दुसरं आणलं होतं कर्नाटक राज्यानं आणलेलं आहे. गिग वर्कर कर्नाटक. बरोबर. पुन्हा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. आता बघा 1991ला एक अवॉर्ड चालू झाला होता. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणत होते त्याला. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आणि पहिला कुणाला भेटला होता? विश्वनाथ आनंदला भेटला होता. आपण त्यांना काय म्हणतो? हे म्हणतो, मास्टर म्हणतो. विश्वनाथ आनंद. ह्याच्यात किती पैसा भेटला जातो? 25 लाखच भेटला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पण 2021मध्ये आल्यानंतर काय झालं? ह्याचं नाव बदललं 2021ला. ह्याचं काय केलं? मेजर ध्यानचंद्र ह्यांना काय म्हणलं जातं? हॉकीचा जादूगार म्हणलं जातं. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न हे पुरस्कार म्हणून नाव ते केलं. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. आणि ह्या वर्षी काय झालं आहे? आता 4 जणांना हा दिलेला आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. म्हणजे प्रत्येक वर्षी देतात. तर ते कोणाकोणाला दिलेलं आहे? डी कुकेश दिलेला आहे, मनू भाकर दिलेला आहे, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या 4गांना हे काय झालेलं आहे? मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार 2024चा भेटलेला आहे. 23चा कोणाला भेटलेला आहे? सात्विक आणि चिरागला भेटलेला आहे. आणि हा कमिटी एक स्थापन केली होती. म्हणजे खेळाडू सिलेक्शनसाठी एक कमिटी स्थापन केली होती. त्याचं अध्यक्ष कोण होतं? जस्टिस रामसुब्रमण्यम हे काय होते? त्याचे अध्यक्ष होते. बरोबर. ह्या 4गांना भेटलेला आहे. कोणता? मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. आणि कोणती समिती स्थापन केली होती? जस्टिस रामसुब्रमण्यम. आणि जस्टिस रामसुब्रमण्यम आता कशाचे अध्यक्ष त्यांना अपॉइंट केलेलं आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशन. बरोबर.
अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या तारखेला संविधान हत्या दिवस कधी म्हणजे चालू केलेला आहे, म्हणजे कारण की 25 जूनला चालू केलेला आहे. आणि 25 जूनलाच का 25 जून 1975ला 75ला काय केलं तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली, म्हणून त्याला काय केलं संविधान हत्या दिवस केला. आणि म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल, आता बघा पहिली जागतिक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल काय झाले, संमेलन झाले, कॉन्फरन्स झाली. कुठं झालं हे मनोरंजन शिखर परिषद कुठे होणार आहे, गोव्याला झाली आहे. गोव्याला ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय, गोवा. पुढला UNFCCC अहवालानुसार 2020मध्ये भारताने हरितगृह वायू उत्सर्जन किती टक्क्यांनी कमी केलेलं आहे. आता बघा UNFCCC ह्याचा लॉंग फॉर्म काय, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन टू क्लायमेट चेंज. हे कधी स्थापन झालेलं आहे, 1994ला. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, बॉनमध्ये. आणि ह्याच्या ज्या बैठका होतात त्यालाच काय म्हणतो आपण, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतो, कशाच्या संबंधित, क्लायमेट चेंजच्या. आता 29वी बैठक कुठं झाली, बाकू अझरबैजानला झालेली आहे. COP29 कुठं झाली, बाकू अझरबैजान. तर आता ह्याचा एक रिपोर्ट आला आहे, UNFCCCचा एक रिपोर्ट आला आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेचं इमिशन किती कमी केलं आहे. आणि ते कधीच आहे, 2020चा रिपोर्ट आहे. म्हणजे आधारभूत वर्ष कोणतं असणार आहे, 2019चं वर्ष असणार आहे. 2019च्या कंपॅरिझनमध्ये 20मध्ये किती ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन कमी केलेलं आहे हे ह्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. तर किती केलेलं आहे, 7.93% आपण ग्रीन हाऊस गॅसेसचं हे इमिशन कमी केलेलं आहे. आणि जर 2005 ते 2020मध्ये किती कमी केलं आहे हा तर क्वेश्चन आला, 2005 ते 2020, तर ह्यामध्ये 36%नं कमी केलेलं आहे. कशाचं, ग्रीन हाऊस गॅसेस इमिशनचं. हे बरोबर, हे कोणाची कामगिरी आहे, भारताचे. विम्बल्डन पुरुष एकेरीत कोणी जिंकलेलं आहे, विम्बल्डन आणि दुसरा कोणता, फ्रेंच ओपन. विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन कोणी जिंकलेलं आहे, कार्लोस अल्कराजनं जिंकलेलं आहे. कार्लोस अल्कराज हा कुठला आहे, स्पेनचा आहे. बरोबर. नुकताच कोपा कोणी जिंकलेला आहे, कोपा अर्जेंटिना. कोपा अमेरिका चॅम्पियनशिप कशाचे आहे, हे फुटबॉलचे आहे. कोण जिंकलेलं आहे, अमेरिका जिंकलेला आहे. कोण जिंकलेलं आहे, अर्जेंटिना जिंकलेला आहे. अर्जेंटिना जिंकलेला आहे. हरलेलं कोणा अपोजिशनमध्ये कोण होतं ह्यांच्या, कोलंबिया. झालता कुठं, अमेरिकामध्ये झालता, कोलंबिया. बरोबर. देशांतर्गत मार्गावर इनलाईट वायफाय इंटरनेट सेवा देणारी कोणती एअरलाईन अलीकडे पहिली एअरलाईन बनलेली आहे. म्हणजे ह्याचं काय केलं आहे, इनलाईन म्हणजे डोमेस्टिक एअरलाईन. म्हणजे तुम्ही जर कधी प्लेननं गेलात तर प्लेनमध्ये म्हणजे एकतर नेटवर्क चालत नाही, जसं रेल्वेमध्ये पण चालत नाही. पण आता आपली जी एअर इंडिया हिनं रेलमध्ये म्हणजे विमानामध्ये वायफाय बसवलेले आहेत. म्हणजे तुम्ही वायफाय वापरू शकता. हे फ्री ऑफ कॉस्ट. असे करणारी ही भारतातील पहिली एअरलाईन आहे जी डोमेस्टिक ह्यामध्ये हे काय करत आहे, वायफायची सेवा देत आहे. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट इंटरनेट देत आहे. तर कोणी चालू केलेलं आहे हे नेट, एअर इंडियाने चालू केलेलं आहे. बरोबर. आणि आता एक कॅफे चालू झाला होता, उडान कॅफे म्हणतात त्याला. उडान कॅफे कोणत्या एअरपोर्टवर चालू झालेला आहे, उडान कॅफे कुठं चालू झालेला आहे, हा कलकत्त्याच्या एअरपोर्टवर चालू केलेला आहे. कोणी चालू केलेला आहे, राममोहन नायडू हे जे उद्घाटन होते. राममोहन नायडू कोण आहे, हे ॲव्हिएशन मिनिस्टर आहेत आपले. हे काय म्हणतो आपण, उड्डाण मंत्री. सकल पर्यावरण उत्पादक निर्देशन सुरू करणाऱ्या देशातील म्हणजे स्वतःचाच GDP म्हणजे कोणी लॉन्च केलेलं आहे, उत्तराखंडनं लॉन्च केलेलं आहे. नुकताच गांधी मंडळाला पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, रिगोबरेटा मेन्चू यांना काय भेटलेलं आहे, गांधी मंडळाला पुरस्कार भेटलेला आहे. बरोबर. नुकताच 13.54 मिनिटात 5 किमीची शर्यत धावणारी महिला ठरलेली बिट्रिस चेबेट. काय नाव आहे, बिट्रिस चेबेट. ही कुठली आहे. आता काय झालं इथं, स्पेनमध्ये बार्सिलोना इथे चॅम्पियनशिप होते, कशाची, ॲथलेटिक्सची होती, बार्सिलोना. इथे बिट्रिस चेबेट होती. ही कुठली आहे, केन्याची आहे. आणि हे कुठं झालं, ती स्पेनमध्ये. तर हिनं 13.54 मिनिटात 5 किलोमीटर अंतर क्रॉस केलेलं आहे. 13.54 मिनिटात 5 किलोमीटर अशी करणारी ही जगातील पहिली, म्हणजे कमी टायमिंगमध्ये 5 किलोमीटर क्रॉस करणारी पहिली महिला आहे. कोण आहे, बिट्रिस चेबेट. एवढंच लक्षात ठेवायचे. कुठली आहे, केन्याची. UNEPचं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं हेडक्वार्टर कुठं आहे आणि कधी स्थापना झाली होती, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 5 जूनला स्थापना झाली होती. आणि हेडक्वार्टर कुठं आहे, हे केन्यामध्येच आहे ना. बिट्रिस चेबेट ही पण कुठली आहे, केन्याचीच आहे. पुढला गोष्ट, नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेचे 53 सदस्य कोण बनलेले आहे, कोटे डी आयवर बनलेला आहे. बरोबर. अलीकडेच कोणत्या जागतिक कंपनीच्या सॉफ्टवेअर आउटेजमुळे कोणत्या झालं, सगळे एअरपोर्ट ते फ्लाईट ते बनले होते, मायक्रोसॉफ्टच्या कंपनीमुळे, मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर आउटेजमुळे झालेलं होतं. पुढला गोष्ट, नुकतेच भारतीय हवामान खात्याने इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं काय केलेलं आहे, 1901 नंतर
कोणते वर्ष देशातील सर्वात उष्ण वर्ष मानलेलं आहे? तर कोणते? +65 एवढा झाला. कधी? बेस इयर कोणते घेतले? 1901 आणि 2024. यामध्ये सगळ्यात जास्त गरम वर्ष कोणतं राहिलेलं आहे? 24. ॲव्हरेज तापमान किती राहिले इथं? 25.75 डिग्री राहिले ॲव्हरेज तापमान. आणि वाढ किती झाली 1901च्या दरम्यान? 0.65 प्लस 0.65 डिग्री सेल्सिअसनं वाढ झालेली आहे. बरोबर. कोणतं झालं? 2024 हे वर्ष लक्षात ठेवायचं. पुढला क्वेश्चन. नुकतेच सकल पर्यावरण उत्पादन हे झालं, क्वेश्चन रिपीट झालेला आहे. अलीकडेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे UIDAI सगळ्यांना हे माहीतच असेल. हे काय करतं? आधार लॉन्च करतं. आधार कार्ड हे देतं, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो. ह्याचं काय झालं आहे? CEO अपॉइंट केलेलं आहे आता. आणि कोणाला केलेलं? INS भुवनेश कुमार काय ह्यांना कशाचा? UIDAचा CEO अपॉइंट केलं आहे भुवनेश कुमार. आता हे आधारची स्थापना कधी झालेली आहे? 2009ला स्थापना झालेली आहे. मनमोहन सिंगच्या काळातच झालेली आहे. पण त्याला कायदा पास झाला नव्हता त्याचा संसदेत. आणि लिगल बॉडी कधी बनली? ही लिगल बॉडी 2016ला बनली. कधी? मोदी आल्यानंतर कायदा पास केला आधारचा. बरोबर. UIDAचा कोणा भेटला? भुवनेश कुमार बनला. V. रामसुब्रमण्यम, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. आताच बघितलं आपण. बोलला अलीकडे जगातील मिस AIचा ताज केंजा लिलीला काय भेटला आहे? मिस AI केंजा लिली. नुकताच राष्ट्रीय आयकर दिवस, इन्कम डे कधी, नॅशनल इन्कम डे कधी सेलिब्रेट केला जातो? 24 जुलैला सेलिब्रेट केला जातो. भारतीय किनारी पक्षी आणि वडर पक्षी म्हणजे काय? हे दुसऱ्या देशातून आलेले जे हे करतात, ट्रान्सपोर्टेशन करतात, त्यांना काय म्हणलं जातं? वडर पक्षी म्हणतात. हे आता कुठं? हे जामगड, त्यानंतर मथुरा इथं हे झालेले पक्ष्याची गणना. कोण? किनारी पक्षी. हे पहिला टाईम होत आहे. किनारी पक्षी आणि म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करणारे पक्षी त्यांना काय म्हणतात? वॉर्डर पक्षी किंवा आणि किनारी पक्षी. या दोघांची आता जनगणना चालू झालेली आहे आणि पहिल्या वेळेस होत आहे, फर्स्ट टाईम होत आहे. हे कुठं होत आहे? मथुरा, त्यानंतर जामगड इथं होत आहे. आणि हे कुठे येतात? गुजरातमध्ये येतात. गुजरातमध्ये सुरू केलेले आहे. हे फर्स्ट टाईम झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं कुठं चालू झाले. वर्ल्ड स्पेस अवॉर्डसाठी कोणाची निवड झालेली आहे? चंद्रयान 3ची म्हणजेच कशाची? इस्रोला हा अवॉर्ड दिलेला आहे. बरोबर. पुढला क्वेश्चन. अलीकडे भारताने कोणत्या देशाचा मोंगला बंदर कुठला आहे? बंदर कुठला आहे? ते भारताच्या अधिकार प्राप्त झालेलं आहे. हे बांगलादेशचं आहे. मोंगला लक्षात ठेवायचं. मोंगला. पुढला. DRDO दरवर्षी स्थापना दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? आता DRDOची स्थापना बघू. DRDOची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1958ला झाली. पहिले हेड कोण होते रे? दौलत कोठारी हेड होते. आता सध्याचे हेड कोण आहेत? समीर कामत. आणि ह्याचं काय झालेलं आहे? आता हा 67वा स्थापना दिवस आहे. 67वा स्थापना दिवस कधी? 1 जानेवारी 2024ला. आणि हे काय? बलशमूलम विज्ञानम, हे काय ह्याचं थीम आहे किंवा ध्येयवाक्य आहे म्हणतो आपण. बलशमूल विज्ञानम. आणि राजनाथ सिंग यांनी, रक्षामंत्री यांनी 2025 हे काय म्हणलं? सुधारणांचं वर्ष आहे म्हणलं. सुधारणा वर्ष आहे असं म्हणलेलं आहे. कधी सेलिब्रेट करतो? 1 जानेवारीला. चला तर मग, धन्यवाद.